नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची ड्राफ्टिंग, पेपर कटिंग व कपड्यावरील कटिंग दाखवणार आहे. यामध्ये पुढील गळा 6.5 व मागचा गळा बोटनेक आहे. त्यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे, मुंडा किती घ्यायचा आहे ते अगदी व्यवस्थित सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी मी 1 मीटर कापड घेतलेलं आहे आणि 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण पेपर कटिंग पाहूया. त्यासाठी मेजरमेंट्स असे आहेत. उंची 14 आहे, पूर्ण उंची 14 आहे, छाती 36 आहे, कंबर आहे 32, पुढचा गळा 6.5 घेतलाय आणि मागचा गळा 10 घेतलाय. परंतु आपल्याला हा बोटनेक बनवायचा आहे. प्रथम आपण बॅक कटिंग करायला सुरुवात करूया. प्रथम आपण बॅक कटिंग करूया. उंची आहे 14, त्याच्यामध्ये एक मिक्स करायचा आहे म्हणजे 15. आता आपण शोल्डर घ्यायचं राहिले. शोल्डर आहे 14.5, पूर्ण शोल्डर आहे अंगावर 14.5. तर बोटनेक असल्यामुळे आपण याचा अर्धा घ्यायचा आहे, झाला 7.25. जेवढा शोल्डर असणार आहे तेवढाच मुंडा पण घ्यायचा आहे, त्यामुळे मुंडा पण 7.25 येणार. मुंडा पण 7.25 घ्यायचा. इथं छातीची लाईन मारून घ्यायची आपल्याला. छाती आपली 9 म्हणजे 36 आहे, तर त्यासाठी चौथा भाग 9 येतो. पण इथं आपल्याला बोटनेक असल्यामुळे आपल्याला 9.5 थोडासा वाढून घ्यायचा आहे, अर्धा इंच वाढवायचा आहे आणि त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन घ्यायचं. कंबर आहे आपली 8 म्हणजे 32चा चौथा भाग आहे 8. त्याच्यानंतर 1 इंच आपण बॅकचा टक्स घेणार आहे आणि 2 इंच हा मागचा टक्स आहे. असा 4 घ्यायचा आहे, असं 4.5 किंवा 4 आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो आपण. अर्धा इंच इकडं. इथं अर्धा इंच घ्यायचंय म्हणजे वरती पाव येतो, आतमध्ये घ्यायचा आहे. आणि इथून आपल्याला 1.5 इंचावर बॅकचा मुंडा घ्यायचा आहे. गळा रुंदी 4 घ्यायची.
आणि उंची 3. आणि अर्धा इंच खालून असा मार्क करायचा. अशा प्रकारे बॅकचं कटिंग झालेलं आहे. याच्यावरूनच आपण फ्रंट कटिंग करणार आहे. तर सुरुवातीला बघा आपण 7.25 आपण शोल्डर घेतलेला आहे. गळा रुंदी 4 घेतली आहे. गळ्याची उंची 3 घेतलेली आहे. मुंडा पण आपण 7.25 घेतलेला आहे. इथून अर्धा इंच आत आलेला आहे. छाती 9.5 घेतले आहे. बोटनेक असल्यामुळं अर्धा इंच वाढून लुजिंग ठेवतो आपण. इथं 2 इंच मार्जिन दिलेलं आहे. कंबर आहे 32. 8 प्लस 1 घेतले आपण हे टक्ससाठी. त्याच्यामध्ये प्लस इथं 2 आपलं हे मार्जिन आहे. इथं टक्स मारल्यानंतर थोडंसं वरती जातं, म्हणून इथून आपण अर्धा ते पाव इंच वरती कटिंग करून घ्यायचं आहे. इथून असं आता आपण बॅक कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे बॅक कटिंग झालेले आपण गळा सगळा अस्तरवर कट करणार आहे. त्याच्यामुळे याच्यावरून आपण फ्रंट कसा कट करायचा ते पाहणार आहोत. आता इथं आपण 15.5 घ्यायचंय. अर्धा इंच वाढून घ्यायचंय बॅकला. फक्त अर्धा इंच वाढवायचा आहे. त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. त्याच्यानंतर इथं 7.25 घ्यायचं. इथून पुढचा गळा डीप असल्यामुळे तुम्ही 7 घेतला तरी चालू शकता. पाव इंचाचा फरक असला तरी चालू शकतो. अशा प्रकारे अर्धा इंच फक्त. आणि इथून मुंड्याला फक्त अर्धा इंच आपण आतमध्ये जाणार आहोत. आपल्याला गळा घ्यायचा आहे. मी तर 4.25 घेतलेला आहे.
आणि 6.5 घ्यायचंय. एक्स्ट्रा डिझाईनचं घ्यायचं नाहीये इथं. आता हा 3 पीसेस आहे, म्हणजे 3 पीस आहे. आता आपल्याला 3 पीस हे करायचं. आता हा 3 पीस प्रिन्सेस कट आहे, त्याच्यामुळे आपण इथून 2.5 घ्यायचंय. इथून 2.5. इथून 3.6 म्हणजे 3.25. आता इकडं 1.5 इंच आणि इकडं 1.5 इंच घ्यायचं आपल्याला, म्हणजे पफ आपला चांगला. त्याच्यामध्ये पफ अजिबात चपटा येत नाहीये. आता त्याच्यानंतर हा जो इथं किती आहे ना 5, तेवढंच इथं बघायचं किती होतं ते. 5 आणि 1 रेग होतंय. आता इथं 3 इंच उंची घेतली आपण, आणि इथं 1.5 घेतलंय, आणि इथं 1.5 घेतलेलं आहे. इथं 3.5 झाली आपली उंची ही पूर्ण. इकडं 3 घेतलेलं आहे आपण. आता इकडं आपण 1.5 वाढवलंय, म्हणून आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला आपली कंबर किती आहे, 32. त्याच्यानंतर 1 इंच टक्स साठी 2 इंच मार्जिन होतं. अशा प्रकारे हे झालं योगपट्टीसाठी. आणि इथून पुढे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. छाती आपली आहे 9.5, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स केलेला आहे. आता हा पफ जे आहे ते इथून 1 किंवा 1.25 एवढ्या इंचावर वरती घेऊन जायचं आपल्याला, किंवा सेंटर मध्ये पण घेऊन जाऊ शकतो आपण, असं काही नाही.
अशा प्रकारे. आता इथं दीड वाढवलाय आपण, इथं दीड वाढवलाय, त्यामुळे तो हा कव्हर होतो इथं. आता आपण परत बघू. शोल्डर आपला 7.25 आहे. इथं आपण 4 घेतलेला आहे, इथं 6.5 आहे, इथं 7.25 आहे, इथं 1 इंचावर मुंडा आकार दिलेला आहे, 9.5 छाती आहे, प्लस 2 इंच मार्जिन आहे. त्याच्यानंतर इथं आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय, इथं पण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपण. हे कंबर आहे, प्लस 1 इंच मागच्या टक्सचं आहे. हे नाही घेतला तरी चालू शकतो, आणि 2 इंच मार्जिन आहे. परंतु एक्स्ट्रा असलं एखादा इंच तर चालू शकतो. अशा प्रकारे नंतर आपण हे असं सरळ पण करू शकतो. कट कपड्यावर कट केल्यानंतर हे असं पण ही लाईन अशी सरळ पण जाऊ दे. अशा आणि इथं कारण इथं कट केल्यानंतर इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच कपड्यावर मार्जिन मिळतं, त्याच्यामुळं तो व्यवस्थित होतो. इकडे अर्धा इंच मार्जिन पाहिजे असलं तरी घेऊ शकतो, नाही तर नाही घेतलं तरी चालतं. आपण कटिंग करायला घेऊ. आता ह्या प्रकारे आपले 3 पीस प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग झालेलं आहे. आता आपण कपड्यावर कसं ठेवायचं आणि कट करायचं ते पाहणार आहोत. हे सरळ रेष मारून घ्यायचे. कपडा कारण तो वर खाली असतो ना.
अशा प्रकारे आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट झालेला आहे. हा आहे बॅक आणि हा फ्रंट आहे. हे 1.5-1.5 3 इंच असं केल्यानंतर हे बरोबर ऍडजस्ट होतं आणि हा पण शिलाई केल्यानंतर बरोबर ऍडजस्ट होतो. आता आपण हे संपूर्ण कपड्यावर कट करून घेणार आहोत, कपड्यावर ठेवून.